जय श्रीराम। आज मला 8 दिवस झालं बघा इथं आलेले आश्रमावर। अजून 8 दिवस राहणार आहे, 15 दिवस जाऊ दे। तर मी आता सकाळी गवत काढून आणले, गायांना गवत टाकलं आणि आता जरा 3 साधूंचं जेवण बनवायचे आणि ते दुसरे 6-7 येतं ते आपले हातचं खात नाही, ते त्यांचं वैयक्तिक करून खातात। त्यांना कोणाच्याच हातचं चालत नाही काय। तर आता मुद्दा असा आहे गौशाळेचा। बघा, महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलंय की ज्यांनी गाईला गौमातेचा दर्जा दिला। बरोबर आहे, बरोबर आहे। पण किती गौशाळा तयार झाल्या तुमचं सोड, किती गौशाळा तयार झाल्या नाही झाल्या। आणि ज्यांनी गौशाळा करायचा प्रयत्न केला त्यांना किती लोक मदत करतायत, फार महत्वाचं आहे। तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर कामं करता येत नसतील तर जे करतायत त्यांना ऐकता अडवू नका। आणि दान धर्माशिवाय देव नाही, धर्म पण नाही, लक्षात ठेवा। जर तुम्ही दान धर्म करू शकत नाही, हे फार महत्वाचं आहे। मी भारत यात्रा आख्या केली तेव्हा हे मी निक्षून सांगायचो। आणि त्या काळामध्ये संपूर्ण भारतात मी जवळजवळ तुम्हाला सांगतो 70च्या आसपास ठिकाणी अन्नक्षेत्र चालू करून पुढे जायचो। कुठल्याही थांबलो, छोट्या मंदिरात, मोठ्या मंदिरात, बारीकशा छोट्या, तर त्यांना सांगायचो अन्नक्षेत्र चालू ठेवा। अन्नक्षेत्र हे मंदिर जिवंत ठेवतो, लक्षात ठेवा, धर्म जिवंत ठेवतो। आता मी गौशाळेसाठी हे करतोय, व्हिडिओ टाकला, ज्यांना मदत ऐच्छिक आहे ऍक्च्युली ते, कारण ते रक्तात असावं लागतो। हिंदू आहेच किती, हिंदू फक्त ह्या भारतामध्ये हिंदू फक्त 40 ते 50 लाख हिंदू आहेत। आणि राहिलेले सगळे, आता काय सांगू तुम्हाला, स्टेटस ठेवायचं, इकडचं तिकडे रागायचं, मला त्याला राग येतो। ज्याला काही करायचं, ते म्हणतात ना, भुंकणारा कुत्र चावत नाही, तसं स्टेटस ठेवणारे आणि जुने काहीतरी बाखड कथा सांगणारे कधीच काय करू शकत नाही, कधीच नाही। आणि समाज कधी चेतवत नसतो, ते तुमच्या रक्तामध्ये असावं लागतं। चेतणं, पेटणं, राग, म्हणजे हे ज्या गोष्टी आहेत ना, किंवा तुमचा अभिमान, गर्व, हे तुमच्या रक्तात असावं लागतं। तुम्हाला कोणी सांगितलं म्हणून तुमच्या रक्त पेटणार नाही कधी। आता मी एवढं बोंबललं तरी काही कुणा फरक पडणार नाहीये। पण मला काय म्हणायचे की गौशाळा कुठं असतील, आश्रम असतील, मंदिर असतील तर दान धर्म करायचे। हिंदू एक तर 40 लाखच फक्त, राहिलेला सगळा भिकारचोट हिंदू, तो काय लायकीच नाही भंगार। आणि स्टेटस ठेवणारे, कुणाच तरी गुणगान गाणारे, ते हिंदू नाहीत। तसले हिंदूंची देवता फक्त ब्रह्मा विष्णू महेश, हिंदूंच्या देवता आणि त्यांचे अवतार, त्या पलीकडे कोणी नाही। इथं ही लोक माणसं पूजायला लागली आणि माणसाची पूजा करायला लागला की तुमचा विषय संपून जातो। आता जुन्यांची नावं काढायची, जुन्यांच्या सगळं करायचं आणि कृती शून्यता, काय तसं नाही पाहिजे। तर हिंदू एक तर 40 लाख, त्यातून दान धर्म करणारा किती आहे, तर तेच सगळीकडे दान धर्म करतात। म्हणून सगळ्या हिंदूंना विनंती आहे की आश्रमांना, महाराष्ट्रात आश्रम नाहीच येतं, महाराष्ट्रात साधू नाहीत, लक्षात ठेवा। मागा संन्यासी का नाहीत माहिती का, उपाशी मारतील। तुम्ही काय गायांना खायला घालणार आहे? गौमाता मानतात, गौ राष्ट्र। आता आम्ही इथं केले ना राष्ट्रमाता गौशाळा, कुत्र विचारेना। सांगायचा मुद्दा काय की तो विचारणार नाहीत। हिंदू हे फक्त बोलगे उडे, पोपटपंची करणारे, काय। त्याच्यामुळे म्हणतो मी तुम्हाला की हिंदू जागृत होणारच नाही कधी। आणि माझा नंबर आहे 88 30 26 93 63, याच्यावरती तुम्ही गौशाळेच पैसे देत असतो। आता तुम्ही मला सांग की हे काय मूर्खपणा याचा आहे, मी स्वतः जाऊन काम करतो। आता तुम्ही माझ्याबद्दल मी तुम्हाला सांगत नाही, पण एवढंच सांगतो, मी गेल्या 4 वर्षामध्ये कमीत कमी सांगतो तुम्हाला, मी 11.5 लाख लिहून ठेवलेले, मी 11.5 लाख रुपये आश्रमांना दान धर्म केलेला आहे, गौशाळेला, मंदिरांना। त्याच्यातले फक्त मी मागतो मी, असं नाही का। आणि आश्रमांना पैसे मागण्यासाठी मला लाज वाटत नाही, तर काय लाजायचे। तर त्याच्यातले फक्त मला 1 लाख रुपये जमा झाले।
किती लाखभर. म्हणजे काय बघा आता तुम्हीच विचार करा. म्हणून भरपूर आश्रमांना दान धर्म करत जा, गौशाळांना दान धर्म करत जा. खिशाला जरा नेट पडू दे तुमच्या. हिंदू म्हणून वागायचं असेल तर तुम्ही घरात बसला म्हणजे हिंदू होत नसतो, तुमचे स्टेटस ठेवले म्हणजे तुम्ही हिंदू नाहीच. मूर्ख हिंदू आहेत की जे स्टेटस ठेवून बोंबलत असते दिवसभर बावळट कुठले. म्हणजे त्यांना काही करायचं नाही, त्यांना फक्त एकच करायचे, दाखवायचे दुसऱ्याचे स्टेटस चोरायचे. ते स्टेटस बद्दल का बोलतोय की ते मीडिया नाही का साधन मोठं मीडिया, त्याच्यामुळे बोलतो, दुसरं काय नाही. जय श्रीराम.